आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पोतांशी संबंध नको आहेत, सांगितलं होतं की नाही कितीदा? आई, वेद खरंच तसा मुलगा नाहीये ग. तुला का पटत नाही? मला खोतांशी संबंधच नको आहेत. खोतांना वाटतं तिकडी अशुभ आणि अपशकुनी आहे. ऋषी, तू एक काम कर, आता नलीचं त्या खोतांच्या ऑफिसला जाणं बंद. ते राजीनामा का काय ते तूच पोचवून ये. नली आता घरीच बसणार. आई, बस, विषय बंद. नलीला फोन करून कशी आहेस विचारावं का? दादा 1 मिनिट थांब, आलो. अब मी पण रेडी झालो ना, मग आपण एकत्रच जाऊ ऑफिसला. काय रे, तुला काय झालं? काही नाही. ऋषी, डबा ठेवला इथं. चल, काय झालं? काही तुमचे डोळे फार बोलके तर प्रमिला ताई. हो, म्हणजे डोळ्यातले भाव कळतायत. प्रेमाने नाही, रागाने बघते, हे कळत असेलच ना. 2 मांजरी घरात असल्या की एकमेकीवर सारख्या गुरगुरतच असतात. काय दिसायली, काय हवंय तुला? आणि एक कागद कसली घेऊन आलीस? काय झालं? जरा शांतता ठेवा घरात. शांतता कशी ठेवणार रे? एक अनमोल ठेवा तू घरात आणून ठेवलायस. बघ बघ, तुझीच वाट बघतेय ती. खूप महत्वाचं बोलायचं होतं म्हणून वाट बघतीये. बोल. हे घ्या, ॲग्रीमेंट आहे. सही करा आणि द्या. मी या घरातून लवकरात लवकर निघून जावं असं तुम्हाला सगळ्यांना वाटतंय ना? मग त्यासाठी माझ्या काही अटी आहेत. घ्या, वाचा. वकिलांकडून बनवलंय. मला सोन्याचे दागिने, राहायला घर, तुमच्या शेतजमिनीचा एक तुकडा जो मी मागेन तो. आणि गोदावरी फूड मधले 10% शेअर्स. अटी मान्य करा, सही करा. मी माझ्याकडे असलेले सगळे पुरावे नष्ट करेन आणि इथून निघून जाईन.
हा हे सगळं लिहिलंय त्या अग्रीमेंट मध्ये. डोकं फिरलंय का तुझं? घ्या बाबाराव खोत, चिखलात तोंड घातलं, आता ती घाण अंगाला बरबटेल. वाटाघाटी करती. निर्लज्जपणाचा कळस झाला. ए बाई, फार जास्त मागणी करतेस तू. हो, लायकीपेक्षा जास्त मागतेस असं नाही वाटत आहे तुला? लायकी काढताय? अरे बापरे, मग लायकी नसलेल्या बाईकडे तुमच्या नवऱ्याला काय यावं लागलं? एवढा साधा प्रश्न पडला नाही का हो तुम्हाला? या मागण्या नाहीयेत, हा हक्क आहे माझा. ओबाड बंद ठेवतेस का तुझं? हक्क 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 कसला हक्क? एक नंबरची कपटी आणि कारस्थानी असतो. काय ग, ज्या गावात बदली होते तिथे असाच पैसेवाला माणूस पकडून डील्स करत फिरतेस का तू? व्यवसाय दिसतोय तुझा, लोकांना लुबाडण्याचा. बोलताना भान ठेवा खोत. एका सरळ मार्गी बाईला जाळ्यात तुम्ही ओढलत आणि वर आपण सज्जन असल्याचं आवडताय. अहो खोटारडे मतलबी तर तुम्ही आहात. मी आले नव्हते तुमच्याकडे, तुम्ही आला होतात माझ्याकडे. व्यभिचारी आहात तुम्ही. कुठल्या हक्काने माझ्या शरीराला हात लावला तो? बाई म्हणजे काय खेळणं वाटते तुम्हाला? खेळणं वाटते का बाई? उपभोग घेताना तिला निर्मळ प्रेम द्यावं, तिला सन्मान द्यावा एवढं साधं नाही वाटत तुम्हाला? आणि माझ्याशी संबंध ठेवताना पुढे त्याचे काय परिणाम होतील एवढा साधा विचार नाही केलात? लवकरात लवकर सही करून द्या त्या अग्रीमेंट वरती. आणि हो, माझ्यासाठी जो प्रेमाने हार आणला होतात ना माझ्या गळ्यात घालायला, जो पॉलिश करून आणतो म्हणून घेऊन गेला होता, तो हारही मला परत हवाय. आणि लवकरात लवकर त्या अग्रीमेंट वरती सह्या करा. माझा जीव घुसमटतो या वास्तूत. शापित वास्तू आहे ही. वेदचा फोन मी कट केला. यापुढं तू वेदशी बोलायचं नाहीस. त्याला भेटायचं नाही आणि त्यांच्या ऑफिसमध्येही जायचं नाहीस. आई, अशी का वागतेस तू? एवढं काय झालंय? हे तू मला विचारतीयस? आई अगं असं वागून कसं चालेल? म्हणजे आई, तूच मला म्हणाली होतीस ना, एवढ्या मेहनतीने एवढ्या मान सन्मानाने मिळालेली नोकरी सोडायची नाही म्हणून. आणि तूच आता नोकरी सोडायला सांगतेस. एवढ्या संघर्षाने मिळालेली नोकरी मी एका झटक्यात कशी सोडू ग? मग काय ठरवलंयस तू? तुला त्या खोतांच्या ऑफिसमध्ये जायचंय? त्या खोतांसाठी काम करायचंय तुला? तुला काय माहितीये त्यांच्याबद्दल? अख्ख्या गावाला जाऊन विचार, खोत काय आहेत ते. तुला मी इतक्यांदा सांगितलं अगं आई, खोत आहेत ते खोत. तू नाही ओळखत त्यांना. त्यांनी जर ठरवलं ना तर ते काहीही करू शकतात.
त्या खोतांच्या दृष्टीनं तिकडी ही अशुभ आणि अपशकुनी आहे. ते तिला ठेवून घेतील ऑफिसमध्ये. त्या बाबाराव खोत सारखा नीच माणूस मी माझ्या उभ्या आयुष्यात बघितलेला नाहीये. त्या बाबाराव खोतानं एका तिकडीचा जीव. सरस्वती, तू चौथ्यांदा गरोदर आहेस. मुलगी झाली तर तिकडी असेल ती. तिकडी म्हणून जन्माला येण्याचं दुःख काय असतं ते मी आता भोगतीये. तिला नको भोगू देऊ. म्हणजे इतर गोदावहिनी नाहीये. नाहीये म्हणजे हरणीच्या मागे लांडगे लागले होते. लांडगे कुठावर वाचणार होती ती. आई, तुला काय म्हणायचंय ते समजतंय मला. तुला वाटतंय तसं काही नाही होणार. आई, वेदवर माझा पूर्ण विश्वास आहे. आई, त्याने मला कधीच मी तिकडे असल्याची जाणीव नाही करून दिली ग. उलट मी जेव्हा जेव्हा संकटात होते ना, तेव्हा तो पहिला धावून आलाय. त्याने साथ दिली आहे ग मला. माझा कधीच अपमान होऊ नाही दिलाय. आई, प्रत्येक सुख दुःखात तो खंबीरपणे माझ्या सोबत उभा असतो. आणि कालचं म्हणशील तर आम्ही ठरवून नाही भेटलो. आमची अगदी सहज भेट झाली. माझ्यावर विश्वास ठेव. आई, अगं तू केलेले संस्कार आहेत माझ्यावर. तुझी मान खाली जाईल किंवा गावडे कुटुंबाच्या प्रतिष्ठेला काळीमा फासेल असं मी कधीच वागणार नाही ग. विश्वास ठेव माझ्यावर. रणजितराव, तुम्ही दिलेली वेळ आणि मुदत दोन्ही संपलं, म्हणून मला इकडे यावं लागलं. मर्यादा रणजित खोताने ओलांडल्यात आईसाहेब. त्यांनी फसवलंय मला. माझ्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन माझ्याशी संबंध ठेवलेत त्यांनी. झाकली मूठ 1.25 लाखाची असते हे विसरू नका. तुम्हाला चांगलंच माहितीये माझ्याजवळ काय पुरावे आहेत ते. हे घे ॲग्रीमेंट, वाचा आणि सही करा. बाबाराव खोत तोपर्यंत हार मानत नाही जोपर्यंत तो जिंकत नाही. आता
खास तुझ्या गळ्याभोवती आवळाची वेळ आली आहे सायली. जिगरा ज्याच्याकडे असतो ना तो बाजी कधीही पलटवू शकतो. काय कुठे जायची घाई आहे का सायली मॅडम? शाळेत निघाली. शिक्षिका आहे मी, विसरलात? नाही नाही, मी काही विसरत नाही. केलेल्या चुका तर अजिबात विसरत नाही. आणि विश्वासघाती लोकांना पक्क डोक्यात ठेवतो. अरे वा, छान प्रगती आहे. माझी प्रगती तुमची अधोगती ठरू शकते. अरे हो, या ऍग्रीमेंटवर तुला सही हवी आहे ना? हो. म्हणजे मी ही सही केली तर तू या घरातनं कायमची टळशील. करतो ना सही, लगेच करतो. पण मी का करावी सही? कारण मला माझा हक्क मिळावा म्हणून. लायकीपेक्षा जास्त बोलू नये आणि भुकेपेक्षा जास्त खाऊ नये. रणजित, बाबाराव खोत मांडतात मला. माझ्या पुढे हक्का बिक्काची टिमकी वाजवायची नाही आणि डायलॉग बाजी तर अजिबात करायची नाही. दूध खोया समजतेस का मला? कुठल्या तरी कुडमुड्या वकिलाकडून असलं बेसलेस अग्रीमेंट करून घ्यायचं आणि बाबाराव खोताला ब्लॅकमेल करायचं. सोपं वाटलं का तुला एवढं? तुझ्यासारख्या दीड दमडीच्या मास्तरणीला घाबरेन मी? तुम्ही घाबरलात कारण तुम्ही फसवलेत मला. आणि तुम्ही घाबरला होतात हे तुमचा चेहराच सांगत होता. घाबरलो नव्हतो ग, माझी एकच चूक झाली. मी तुझ्यासारख्या बाजारू बाईवर भापडा विश्वास ठेवला. जे तू माझ्या बरोबर केलंस तो तुझा बिझनेस आहे हे मला कळलं नव्हतं. रणजित, लिमिट क्रॉस करताय तुम्ही. असले घाणेरडे आरोप मी अजिबात ऐकून घेणार नाही. अहो, साधी बाई आहे मी. मला जर तुमचं घर उद्ध्वस्त करायचं असतं ना तर आल्याच दिवशी मी हे पुरावे तुमच्या घरच्यांना दाखवले असते. हे जे काही केलंय ना ते फक्त तुम्हाला धडा शिकवण्यासाठी. साधी बाई? अगं, या अग्रीमेंट मध्ये स्पष्ट लिहिलंय या आपल्यात जे शारीरिक संबंध आलेत त्याला तुझी मान्यताच नव्हती. म्हणजे तू आणि मी आपण दोघांनी मिळून जे काही केलंय ते तुझ्या परवानगीशिवाय आहे. हो, हे खरं आहे. अगं, पण तू हे सिद्ध कसं करणार की आपल्यात जे शारीरिक संबंध झालेत त्याला तुझी संमती नव्हती? माझ्याकडे पुरावे आहेत. विसरलात ते व्हिडिओ क्लिप? बघ ना, तूच बघ ती व्हिडिओ क्लिप. नीट बघ, परत परत बघ, अगदी बारकाईनं बघ. त्यात तू मला हाताला धरून बेडरूम मध्ये घेऊन गेलीस. स्वतःहून पुढाकार घेऊन तू जवळीक साधलीस माझ्याशी. हसत हसत, आनंदानं. म्हणजेच जे काही झालंय त्यात तू खुश होतीस असंच दिसतंय त्या क्लिप मध्ये. बघ, नीट समजून घ्या टीचर. तुमच्या संमतीनंच आपल्यात संबंध आलेत असं सिद्ध होतंय ती क्लिप बघून. ठीक आहे, जाऊ कोर्टात, दाखव तू. पण लक्षात ठेव, ती क्लिप तुझ्या विरोधात जाणार आहे. तूच अडचणीत येणार आहेस. तुझा खेळ तुझ्यावरच उलटणार आहे.
हॅलो. अरे वा, आज जरा तुझा हसरा चेहरा बघून बरं वाटलं. नाही, काल डिस्टर्ब वाटत होतीस ना, पण आता ठीक आहेस ना तू? बरी आहे आता. ऑफिसमध्ये आहे अगं. ए थांब, मी तुला ऑफिस दाखवते. ऐ बघ. बरं ऐक ना, त्याआधी मला तुला एक न्यूज द्यायची आहे. कसली न्यूज? तुमच्या ते कंपनीचे, गोदावरी कंपनीचे जे मालक आहेत ना, बाबाराव खोत, त्यांनी आमच्यासोबत खूप मोठ्या मोठ्या डील्स केल्यात. हा, अच्छा. त्यांनी आमच्याकडून एक खूप मोठा आलिशान बंगला विकत घेतलाय आणि ती डील करता करता त्यांनी आम्हाला एक ऑफर पण दिली आहे. कसली ऑफर ग? हेच की गोदावरी फूड्स विकत घेता का म्हणून हीच ऑफर दिली आहे. काय? सर, गोदावरी फूड्स विकणार?